परमपूजनीय भगवाध्वज, आजच्या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित मुख्य अतिथी श्रीमान विराबजी पेसुनाजी, माननीय संघचालकद्वय, उपस्थित सगळे मातृवंद आणि जळगाव शहरातले सगळे नागरिकगण आणि उपस्थित आत्मीय स्वयंसेवक बंधू, सगळ्यांना नुकत्याच झालेल्या नवरात्री आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कार्य 100 वर्षापूर्वी डॉक्टर केशव बळीराम हेगडगेवार यांनी सुरू केलं आणि बघता बघता आज त्या कार्याला 100 वर्ष पूर्ण झाले। एका अर्थाने सार्वजनिक जीवनामध्ये संस्था बनतात आणि अनेक संस्था अनेक वर्ष काम पण करतात आणि त्या सगळ्यांचं समाजाच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी महत्त्वाचं योगदान असतं। या दृष्टीने जर आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बघितलं तर असं लक्षात येतं की संपूर्ण समाजाला, संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली होती। आजच्या 100 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये कडे जर बघितलं आपण तर देश स्वतंत्र नव्हता। वर्षानुवर्ष विदेशी आक्रमणांमुळे एक विचित्र परिस्थिती तयार झाली होती। एकीकडे देशामध्ये स्वातंत्र्याचा लढा चाललेला होता आणि दुसरीकडे आपल्या देशाच्या, आपल्या समाजाच्या ज्या व्यवस्था आहे, आपल्या समाजामधली जी एकी आहे त्याला कमकुवत कसं करता येईल याचे पण प्रयत्न विदेशी शासकांकडून चालले होते। आपल्या देशातल्या परंपरागत ज्या सगळ्या व्यवस्था होत्या, ज्यातून आपल्या देशाची एकता, आपली संस्कृती, आपला धर्म, आपल्या परंपरा यांना जोपासलं जात होतं, त्यांना येन प्रकारे कमकुवत करण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि वर्षानुवर्ष हा प्रयत्न चालल्यामुळे त्याचा काही ना काही परिणाम आपल्या समाजावर नकारात्मक दृष्टीने झालेला पण होता। या परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य प्रारंभ केलं। संघाच्या स्थापनेच्या मागे त्यांच्या मनामध्ये जो विचार होता किंवा त्यांची जी दृष्टी होती, 100 वर्षानंतर सुद्धा ती मुळातून समजणं अत्यंत आवश्यक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य किंवा ते संघटन जर समजायचं असेल तर त्याचे संस्थापक, त्यांची जी दृष्टी होती ते समजणं अत्यंत आवश्यक आहे। संघाचे संस्थापक जे डॉक्टर हेडगेवार होते हे जन्मजात देशभक्त होते, म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये देशाला स्वतंत्र करणं आणि या देशाला सर्वोच्च स्थानावर नेऊन पोचवणं हे त्यांच्या मनामधलं एक उद्देश होता आणि त्यामुळे वंदे मातरम आपल्या शाळेमध्ये सर्व मित्रांना म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन म्हणणं किंवा ब्रिटिश शासनाच्या किंवा ब्रिटिश साम्राज्याच्या राज्यारोहणाचा निषेध करणं हे त्यांचे आपल्या बाल्यकाळातले स्वाभाविक त्यांच्या प्रतिक्रिया होत्या। त्यांच्या शालेय जीवनामध्येच त्यांनी नागपुरातल्या जेवढ्या काही सगळ्या कार्यकलाप चालले होते त्यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि नंतर शालेय
जीवनामध्ये सुद्धा त्यांना वंदे मातरम म्हटल्यामुळे शाळेतनं काढून टाकण्यात आलं आणि एका अर्थाने व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य काय आहे याची चव त्यांना मिळाली होती। आणि त्यामुळे नंतर जेव्हा ते कलकत्त्याला गेले त्यावेळेची मेडिकल शिक्षण घ्यायला, तेव्हा त्यांचा क्रांतिकार्याशी पण संपर्क आला, त्याच्या अनुशीलन समितीमध्ये पण त्यांनी प्रवेश केला आणि नागपूरला आल्यानंतर त्यावेळीची काँग्रेस आधी टिळकांच्या नेतृत्वामध्ये आणि मग गांधींच्या नेतृत्वा मार्गदर्शनामध्ये चाललेल्या काँग्रेसमध्ये त्यांनी सक्रियपणे भाग घेतला होता। संघ स्थापनेच्या आधी पण त्यांच्या काँग्रेसच्या अभियानात केलेल्या प्रचारामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं। संघ स्थापनेनंतर सुद्धा जेव्हा मिठाचा सत्याग्रह सुरू होता, जिथे मीठ नव्हतं तिथे जंगल सत्याग्रह सुरू होता आणि विदर्भातल्या जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व डॉक्टर हेडगेवारांनी केलं होतं। त्यावेळी सुद्धा ते जेलमध्ये गेले जेव्हा संघाची स्थापना झालेली होती। त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्याचा जो उद्देश होता हा डॉक्टरांकरता एक प्राथमिकतेचा विषय होता आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याकरता ते कार्यरत राहिले। परंतु त्यांच्या मनामध्ये एक बरोबरीने एक विषय उत्पन्न झालेला होता की या देशामध्ये जे विदेशी शासक आले त्यांना हाकललंच पाहिजे, परंतु आपला देश परतंत्र्यात का गेला, आपल्या समाजामध्ये जी काही कमतरता निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे दूर करणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पुन्हा पुन्हा अशी संकटं आपल्या समाजावर येत राहतील। आणि त्यामुळं या राष्ट्राच्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये गौरव आहे, ज्यांना आपल्या इतिहासाची पुरेशी जाण आहे, त्यांचा दृष्टिकोन विदेशी शासकांच्या दृष्टीने नाही तर स्वतंत्रपणे आपल्या राष्ट्राकडे बघण्याचा आहे। आपल्या इतिहासातल्या आपल्या ज्ञानाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल ज्यांना स्वाभिमान आहे आणि आपल्या बळावर हे राष्ट्र उभं करण्याची ज्यांच्या मनामध्ये आकांक्षा आहे, अशा लोकांच्या बळावर राष्ट्र घडत असतं, राष्ट्र बनत असतं। या संदर्भामध्ये ज्यांच्या मनामध्ये कमकुवतपणा आहे, संभ्रम आहे, त्यांच्या भरोशावर राष्ट्र जशी पाहिजे तशी घडत नसतात, तशी बनवल्या जात नसतात। आणि हजारो वर्षांचं राष्ट्र ज्यांची अशी परंपरा आहे, ज्यांनी हजारो वर्ष जगासमोर आपल्या जीवनातून, आपल्या वैभवातून, आपल्या समृद्धीतून, आपल्या प्रभावातून, आपल्या ज्ञानातून आणि आपल्या कर्तृत्वातून, आपल्या सृजनशीलतेतून आणि जगाचं कल्याण करण्याच्या आपल्या सात्विक प्रवृत्तीतून ज्यांनी जगासमोर हजारो वर्ष उदाहरण ठेवलं, अशा राष्ट्राची जर पुनर्स्थापना पुन्हा एकदा त्याच स्तरावर करायची असेल तर त्याकरता अशा शुद्ध अंतःकरणाच्या लोकांची आवश्यकता असेल। आणि ही गोष्ट जिथे केवळ राजकारणाचा उद्देश आहे त्या ठिकाणी राहून करता येणार नाही, म्हणून त्यांनी स्वातंत्र्य युद्ध सुरू असतानाच त्यामध्ये भाग घेत असताच त्यांनी अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण असं एक राष्ट्रीय कार्य प्रारंभ केलं ज्याचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। डॉक्टर साहेब सुद्धा एक सामान्य व्यक्ती होते, म्हणजे तसे त्यांच्या गुणांनी ते असामान्य होते, परंतु समाजामध्ये जसं आपल्या सामान्य घरांमधले लोक असतात तसं त्यांचा परिवार पण सामान्य होता। पण त्या काळामध्ये बरेच लोकांना असं वाटायचं की असामान्य जर काम करायचं असेल, मोठं काम, तर मोठे लोक पाहिजे, त्याकरता मोठे मोठे वक्तव्य पाहिजे, त्याच्या भरोशावर हे काम होऊ शकतं। परंतु डॉक्टरांनी
हा विचार केला की या कोणतंही राष्ट्र हे फक्त केवळ मुठभर मोठ्या लोकांच्या आधारावर उभं राहत नसतं, तर त्या देशातला प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक हा जेव्हा या शुद्ध राष्ट्र भावनेनी केवळ प्रसंगवश नाही तर 24 तास 365 दिवस सातत्याने आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा विचार करतो, अशा या राष्ट्रामध्ये असं हे राष्ट्र उभं राहू शकतं. आणि त्यामुळे हे जर कार्य करायचं असेल तर हे कार्य काही लोकांना आपल्या उदाहरणातून घडवावं लागेल. आणि असं उदाहरण जे बनवू शकतात अशा लोकांची समाजाला, राष्ट्राला आवश्यकता आहे. आणि त्यामुळे अशी शुद्धीकरणाची माणसं जिथे घडतील अशा प्रकारची काही नव्या व्यवस्थाची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य प्रारंभ केलं आणि त्यामध्ये नवीन शाखा नावाचं जे तंत्र आहे त्याला त्यांनी सुरुवात केली की ज्याच्या माध्यमातून अशा प्रकारचे लोक घडू शकतील. आणि ही साधना अव्याहतपणे करत राहावी लागेल. एका पिढीमध्ये हे कार्य होणार नाही. एकाच नेत्याच्या ज्यांनी हे काम सुरू केलं त्यांच्या जीवनात कदाचित होणार नाही, परंतु अशी एक पद्धती आपल्या समाजामध्ये आणावी लागेल की जी पिढ्यानपिढ्या सुरू राहील. जी अशी एक व्यवस्था बनवावी लागेल की जिथे पूर्ण देश एका सूत्राने बांधला जाईल. आणि त्यामुळे त्यांनी असं एक कार्य प्रारंभ केलं. आज 100 वर्षानंतर जे कार्य त्यांनी सुरू केलं, आज त्या कार्याची महत्ता, त्या कार्याची उपयोगिता ही अजून लक्षात येत आहे. कारण कुठल्याही देशाची जी एकता आणि अखंडता आहे ती जर राहायची असेल तर चांगल्या माणसांची गरज असते. एक तर चोरी करणारे पण 40 चोर येतात, परंतु त्यांची एकता चोरीचा माल एकत्र आल्यानंतर काही क्षणामध्येच विखरून जाते. आणि त्यामुळे जे उत्तम चरित्राचे लोक असतात, जे स्वार्थाच्या वर उठू शकतात, अशा लोकांचीच एकता दूरपर्यंत टिकू शकते. आणि तेव्हा आपल्या राष्ट्राची सुद्धा एकता जर हजारो वर्ष टिकून राहिली, कारण अनेक लोक आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये उत्तम चारित्र्याची, आपल्या जीवनामध्ये शिस्तीची एक सातत्याने अभ्यास करत राहिले. आणि असे सुंदर चारित्र्यवान लोक असल्यामुळे स्वतःच्या केवळ स्वार्थाकडे न लागता दुसऱ्यांची चिंता करण्याचा त्यांचा एक स्वभाव बनला. आणि अशा एकमेकांची काळजी घेणाऱ्या समाजाचंच हे राष्ट्र बनत गेलं आणि त्यामुळे ते हजारो वर्ष एकोप्याने जगत राहिलं. अन्यथा जगाच्या नकाशामध्ये अनेक प्रकारची राष्ट्र उदयास आली आणि अनेक प्रकारची राष्ट्र अस्तात गेली. त्याचं महत्त्वाचं कारण हेच होतं. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये समजा आपल्या राष्ट्राला सगळ्या संकटांपासून मुक्त करायचं असेल तर त्याचा मुख्य आधार आपल्या देशाची, आपल्या समाजाची एकता आहे. आणि ही एकता केवळ राजकीय नाऱ्यांवर किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर, तात्कालिक गोष्टींवर आधारित असून चालणार नाही. तसं जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत जे भाषेच्या नावावर बनलेली आहेत. म्हणजे तुम्ही कोणती भाषा बोलता, तुम्ही फ्रेंच बोलता तर फ्रान्स बनलेला आहे, जर्मन बोलता तर जर्मनी भाषा देश बनला आहे. भाषेवर राष्ट्र आहेत. तुम्ही कोणत्या धर्म किंवा पंथाला पालन करता त्याच्यावर पण राष्ट्र बनलेली आहेत. तुम्ही कोणत्या वंशाचे आहात त्याच्यावर पण राष्ट्र बनलेली आहेत. आणि ते राष्ट्र त्याच एका मुद्द्यावर एकमेकांशी सतत संघर्षरत पण आहेत. परंतु असं एक राष्ट्र भारत आहे की ज्या भारतामध्ये राष्ट्रीयतेचा आधार हा नाही आहे, तर राष्ट्रीयतेचा आधार आपली संस्कृती आहे, आपलं हिंदुत्व आहे. हिंदुत्वाला जे तत्व आहे की आपल्यामध्ये एक समान तत्व आहे आणि त्यामुळे आपला एकमेकांशी संबंध आहे. हे जे तत्व आहे, या तत्वाचं जे पालन करतात ते हिंदू आहेत. की त्यामुळे जे मानतात की सगळ्यांमध्ये ते तत्व आहे, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांसोबत जगण्यामध्ये
ते सहजपणे त्यांच्यासोबत जगू शकतात। आणि तेव्हा असं मानणाऱ्यांनी ज्या राष्ट्राची साधना केली पूर्वापारपासून आणि त्यामुळं त्या लोकांची जी संस्कृती तयार झाली की ज्यामध्ये सगळ्यांसोबत राहण्याची, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी संस्कृती तयार झाली त्याचंच नाव हिंदू संस्कृती आहे। आणि या संस्कृतीने हजारो वर्ष, मग तुमची भाषा वेगळी असू शकते, तुम्ही दिसायला वेगळी असू शकता, तुमचं जेवणाची पद्धती वेगळी असू शकते आणि त्यामुळे हे सगळे लोक एकत्र असू शकतात, तुमचं देवाची पूजा करण्याची पद्धती वेगळी असू शकते, परंतु तरी पण तुम्ही एकत्र राहू शकता आणि करत करत याचा विकास करत जाणं। आणि त्यामुळे लोक कल्याणाचे नवीन मंत्र या ठिकाणी तयार झाले। सर्वेपी सुखिनः सन्तु, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, वसुधैव कुटुंबकम, पूर्ण विश्व माझं कुटुंबा समान आहे, असे नवीन सूत्र यातून जन्माला आले। आणि त्यामुळे हे जे राष्ट्र आहे या राष्ट्राची जगाला अत्यंत आवश्यकता आहे। हे राष्ट्र जेव्हा मजबूत होतं तेव्हा जगात पण शांतता होती। गेले काही वर्ष आपल्या या तत्वांचा काही विसर पडल्यामुळे आपल्यामध्ये जी एकतेला खंड पडला, त्यामुळे आपली शक्तीहीनता आली आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये गेलो। आणि आपल्या पारतंत्र्याच्या काळामध्ये जगामध्ये अनेक प्रकारच्या अशा गोष्टींचा आपल्याला दृश्य दिसतं की ज्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींवर संघर्ष पेटले आहेत। आपल्या कमजोरीच्या काळामध्ये दुनियेमध्ये विश्वयुद्ध पण होऊन गेलेत। ज्या ज्या देशांजवळ शक्ती आली त्या देशांनी कशा प्रकारे आपलं व्यवहार केला, ज्यांच्याजवळ अणुबॉम्ब आला त्यांनी कोणाजवळ अणुबॉम्ब टाकला, कोणाजवळ शक्ती आली त्यांनी जगातल्या लोकांना गुलाम बनवलं, कोणी पंथ आणि वित्ताच्या नावावर शक्ती आली त्यांनी जगातल्या लोकांना परिवर्तन करून हिंसेने लोकांना बदलवण्याचे प्रयत्न केले, कोणी विचारधारा नवीन 20व्या शतकातल्या विचारधारा आल्या कम्युनिस्टांसारख्या, त्यांनी पण पूर्ण जगाला आपल्या विचारधारेच्या एक अट्टहासापोटी एक हिंसाचाराचं थैमान माजवलं जगामध्ये। त्यामुळे हे जर सगळं थांबवायचं असेल तर जो असा एक देश, असं एक राष्ट्र की ज्यांनी वर्षानुवर्ष एका सात्विकपणे आपल्या राष्ट्राची उभारणी केली, ज्यांनी स्वतःचं उदाहरण प्रस्तुत केलं की या सगळ्या विविधतांमध्ये एक सुंदर अशी एकता आहे आणि ज्यातून आपण जगू शकतो। आणि त्यामुळे हे राष्ट्र या पद्धतीने पुन्हा एकदा सशक्तपणे मजबूत होणं आवश्यक आहे। कारण आपल्या समाजामध्ये सुद्धा सज्जन जर कमजोर झाले आणि दुर्जन जर मजबूत झाले तर मग समाजाची परिस्थिती बिकट होऊन जाते। आणि त्यामुळे समाजाला जर चांगलं व्हायचं असेल तर चांगल्या लोकांना मजबूत होणं, चांगल्या लोकांनी सशक्त होणं आणि चांगल्या लोकांनी संघटित होणं याची कुठल्याही चांगल्या समाजाकरता, राष्ट्राकरता गरज आहे। आणि जगामध्ये असं राष्ट्र जर सर्वात अधिक मजबूत राहिलं तर ते राष्ट्र जगामध्ये सुद्धा विश्वशांतीचं निर्माण करू शकतं। आणि तेव्हा आपण जेव्हा या भारताच्या राष्ट्र उभारणीचं जे कार्य डॉक्टर हेडगेवारांनी ज्याची कल्पना केली आणि ज्याकरता त्यांनी हा एक अट्टहास मांडला, अशा प्रकारचं कार्य करण्याचा एकदम एकेका माणसापर्यंत पोहोचून पूर्ण राष्ट्रातल्या प्रत्येकाला संघटित करण्याचा जो अट्टहास लावलेला आहे आणि त्याच एका आग्रहापोटी वर्षानुवर्ष संघाच्या स्वयंसेवकांनी एकेका गावामध्ये छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन अनेक प्रकारचे प्रसंग आलेत, परंतु त्याला तोंड देत हे कार्य नियमितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला। आपल्याला माहित आहे की संघाच्या जीवनामध्ये सुद्धा या वाटचालीमध्ये अनेक बाधा आल्या, अनेक राजकीय कारणांमुळे संघावर बंदी घातली गेली, अनेक प्रकारे त्याच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आले, परंतु हा आपला देश आहे, या देशातले लोक आपले आहेत आणि या देशावर आपलं प्रेम आहे, हा समाज आपला आहे, त्याच्यावर पण आपलं प्रेम आहे आणि तेव्हा हे सगळं कार्य करत जायचं। हेच संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं। पहिली बंदी लागून जेव्हा नंतर ती बंदी संपली तेव्हा राग द्वेष ठेवू नका आणि कामाला लागा असं संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी गोलवलकरांनी सांगितलं। आपल्या देशामधलं लोकतंत्र जे आहे, लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे, त्याकरता जो काही संघर्ष, जो काही लढा दिला गेला
त्यामध्ये पण बरेच प्रकारचे अत्याचार झाले, परंतु त्यावेळीचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणाले फॉरगेट अँड फॉरगिव्ह, म्हणजे आता विसरा, माफ करा आणि पुढे चला, कारण हा आपला समाज आहे. आणि या एका भावनेने सातत्याने हे सगळं कार्य सुरू आहे. आज जेव्हा आपण या कार्याच्या 100 वर्षाच्या पूर्तीच्या निमित्ताने जेव्हा हे शताब्दी वर्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि या सगळ्या काळामध्ये आपल्यासमोर हा एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्या देशामध्ये समाजातल्या सगळ्या लोकांना घेऊन आपली पुढची वाटचाल कशी असेल हा महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा आपण समाजाच्या एका वाटचालीमध्ये एका टप्प्यावर आलो आहोत. आज जसं आपले मुख्य अतिथी सांगत होते की आज आपल्या देशामध्ये महत्त्वपूर्ण काही बदल झाले आहेत. म्हणजे या देशामध्ये जेव्हा संघाची सुरुवात झाली तेव्हा अनेक लोक होते की ज्यांचा आपल्या देशाच्या इतिहासावर, संस्कृतीवर, आपल्या देशाच्या क्षमतेवर विश्वास नव्हता की आपण पण पुढे काहीतरी करू शकतो, कारण परिस्थिती तशी नव्हती. परंतु इतके वर्ष हे सगळे प्रयत्न चालू राहिले आणि आज आपल्या समाजामध्ये हा एक विश्वास उत्पन्न झाला आहे की आपल्या देशामध्ये एक क्षमता आहे की ज्यातून आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक विशेषता आहेत की ज्यातून आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्यामुळं आर्थिक दृष्टीने सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो आणि त्याचे काही ना काही चिन्ह हे आपल्याला अनुभवायला येत आहेत. जगामध्ये सुद्धा आपल्या या प्रगतीची, आपल्या या क्षमतांची चर्चा सुरू आहे. अशा काळामध्ये हे आवश्यक आहे की जेव्हा आपण एक राष्ट्र म्हणून या दिशेने आता वाटचाल सुरू केलेली आहे तेव्हा आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्राची एकता मजबूत ज्याने होईल त्या गोष्टींना आपल्याला बळ देण्याची गरज आहे. त्याकरता संपूर्ण समाजाला मिळून एक तयारी करण्याची गरज आहे. जगामध्ये गेले अनेक वर्ष, 200, 300, 400 वर्ष नवीन टेक्निक्स आले, नवीन त्याच्या आधारावर उत्पन्नाची साधनं बनली, बाजार बनले आणि त्याच्या आधारावर लोकांची जीवनं घडणं सुरुवात झाली. लोकांनी आपली संस्कृती, आपली सभ्यता याच्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकाराने एक प्रकारे थोडा त्यामध्ये संकोच केला आणि बदल घडत गेले. आणि भारत त्यावेळी त्यामध्ये फार भूमिका करण्याच्या स्थितीमध्ये नव्हता आणि आज त्याचे सगळे परिणाम पूर्ण जगामध्ये बघायला मिळत आहेत. विकसित देशांमध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबांमध्ये अनेक समस्या उत्पन्न झाल्या, त्यांच्या समाज जीवनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न झाले. वोकिझम सारखे ज्यामध्ये समाजाच्या सर्व मर्यादांना ओलांडून स्वच्छंदपणे जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे लोक त्रस्त झालेले आहेत. जगामध्ये आर्थिक विसंगतींमुळे अनेक प्रकारचे शोषणाचे प्रसंग दिसतात आहे. पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण असा एक गंभीर प्रश्न पूर्ण जगासमोर उभा झाला आहे आणि त्यामुळे पुढल्या काळामध्ये जेव्हा आपण आता एक निश्चित भूमिका करण्याच्या स्थितीमध्ये आलेलो आहोत तेव्हा एक राष्ट्र म्हणून आपल्याला आतापर्यंत चाललेल्या त्याच पद्धतीने पुढे जायचं आहे का आपला देश ज्यांनी हजारो वर्ष समृद्ध, सक्षम, समर्थपणे जीवन जगताना सुद्धा या सगळ्या प्रश्नांना समर्थपणे पेललं होतं, सांभाळून घेतलं होतं, त्याचं एक संतुलन ठेवलेलं होतं. तर आजच्या पुढच्या काळामध्ये त्या दृष्टीने आपल्या समाजाला
एक महत्त्वाची भूमिका करायची आहे। तेव्हा पुढल्या काळामध्ये भारत म्हणून आपल्याला जगासमोर हे दाखवावं लागेल की केवळ बाजार किंवा नवीन टेक्नॉलॉजी काय आली त्यामुळे जीवन घडवलं तर आपल्या समाजाला किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये शांतता राहणार नाही। तर आपल्याला शांतपणे कसं जगता येईल, एकमेकांशी परिवारामध्ये प्रेमाने आपल्याला कसं राहता येईल आणि पर्यावरणाशी सुसंगत आपलं जीवन कसं बनवता येईल या दृष्टीने प्रत्येकाला विचार करायचा आहे। आणि त्याच्यानुसार आपल्याजवळ क्षमता आहे। आपण हतबल नाही आहोत की अरे जसं चाललंय तसंच चाललं पाहिजे, गरज नाही आहे। आपल्याजवळ आज तेवढी शक्ती आहे, तेवढे विद्वान लोक आपल्याजवळ आहेत की आपण जगामध्ये नवीन प्रकारची तंत्रज्ञानं आपल्याला पाहिजे तशी विकसित करू शकतो, हवे तसे उत्पन्नाचे साधनं बनवू शकतो, आपल्या गरजा आपण बदलू शकतो, त्यानुसारची साधनं निर्माण करू शकतो। त्यामुळे प्रगतीची नवीन दालनांमध्ये प्रवेश करताना आपली संस्कृती, आपले परस्पर प्रेमाचे संबंध, एकमेकांची काळजी घेण्याची संस्कृती, पर्यावरणाला संतुलित ठेवण्याची आपली पद्धती, या सगळ्यांचं संतुलन ठेवून आपण नवीन काळातली उभारणी करू शकतो। सगळ्या जगातल्या विकसित देशांना सुद्धा आपल्या देशातलं सगळ्यात जुनं योग आणि योगाची आवश्यकता पडली, कारण आधुनिक काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यात जुन्या अशा ज्ञानाची आणि त्या संस्कृतीनं निर्माण झालेल्या तशा उपायांची गरज आहे। आणि ते कालबाह्य झालेले विषय नाही आहेत, त्यांचं पण आज महत्त्व आहे। जगामध्ये बरेच उपाय झाले, अनेक हिंसक उपाय झाले, अनेक लढाया झाल्या। आपल्या देशामध्ये सुद्धा नक्षलवाद्यांनी बरेच प्रकारचे उपद्व्याप केले, परंतु त्यांनी कोणाचंही भलं झालेलं लक्षात आलेलं नाही। आणि त्यामुळं आज या काळामध्ये या पद्धतीने जगून दाखवावं लागेल आपल्याला। आपल्या या देशाला नवीन प्रकारे आधुनिक होत असताना आधुनिक त्याच्या बरोबरीने आपल्या संस्कृतीची जोपासणीची सांगड घातल्या जाऊ शकते, याचं उदाहरण देण्याची क्षमता जगामध्ये आज कुठल्याही देशात नाही आहे। ती फक्त आपल्या देशात आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल आगामी काळात करावी लागेल, ज्यांनी आपण या दोन्हींची उत्तम सांगड घालून आपल्या देशाची पण आपण प्रगती करू शकतो आणि जगाला पण एक उदाहरण देऊन जगामध्ये पण त्या प्रकारच्या शांतीचा आपण स्थापना करू शकतो। आणि एका अर्थाने स्वामी विवेकानंदांसहित सगळ्यांनी जे सांगितलं की भारतासारख्या राष्ट्राची काय भूमिका आहे, तर त्या भूमिका आता पालन करण्याची वेळ आली आहे। आणि अशा भूमिकेकरता पूर्ण भारत तयार झाला पाहिजे, या एका उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य डॉक्टर एडगेवारांनी सुरू केलं होतं। आज हळूहळू ती गोष्ट समाजामध्ये सगळ्यांच्या लक्षात येत आहे, पूर्ण जगाच्या पण ती गोष्ट लक्षात येत आहे। आणि त्यामुळे अशा वेळी समाज परिवर्तनाच्या समाजाची जर बांधिलकी करायची असेल तर आपल्याला पण प्रत्येकाला आपल्या परिवारामध्ये याचा अभ्यास करावा लागेल। कोणाला क्रिकेटर बनायचं आहे, कोणाला बॅडमिंटनमध्ये जायचं आहे, तर लहानपणापासून अभ्यास करावा लागतो। आणि चांगला माणूस बनायचा असेल, चांगला समाज बनायचा असेल, चांगलं राष्ट्र बनायचं असेल तर ते अचानक केलेल्या राजनीतिक भाषणांनी किंवा अचानक झालेल्या क्रांतींनी ते होत नसतं। तर एक सतत केलेल्या आपल्या प्रयत्नांनी ते घडत असतं आणि त्याकरता आपल्या समाजामध्ये अशा प्रकारच्या परिवर्तनाकरता आपल्या सगळ्यांना त्यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे। पुढल्या काळामध्ये आपल्या समाजामधल्या जातीजातीच्या भेदांवर, आपल्या समाजाच्या एकतेला खिंडारं पाडण्याचे अनेक वेळा प्रयत्न होतात। कधी कधी देशातले, कधी विदेशातल्या ज्या शक्ती आहेत ते या प्रकारचे प्रयत्न करत असतात। कधी राजकीय स्वार्थापोटी पण असे प्रयत्न चालले असतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा चाललेल्या प्रयत्नांना आपण बघत असतो। परंतु आता कुठेतरी समाजाला जागं होऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सामाजिक समरसतेकरता प्रयत्न करावा लागेल।
कारण बरेच लोक आपल्या समाजातल्या या कमतरतेचा फायदा घेऊन अनेक प्रकारचे भेदांना मोठं करून या समाजामध्ये एक प्रकारचे अशांतता स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत। एक प्रकारे त्यांचे स्वप्न आहेत त्या प्रकारचे, आणि आजकाल ते मोकळेपणाने बोलतात पण आहे। त्यामुळे अशा काळामध्ये समाजातल्या या एकतेला जर आपल्याला अभंग ठेवायचं असेल तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला व्यवहारामध्ये याचं पालन करावं लागेल। आपल्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, समाजातल्या सगळ्या जाती समाजातल्या लोकांशी आपला संपर्क आला पाहिजे। आपल्या सगळ्या लोकांशी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं काम करत असतील आपला संपर्क येतो, त्यांच्याशी आपल्याला आपला व्यवहार त्या पद्धतीने केला पाहिजे। आणि हे एकानी कोणी करून चालणार नाही, आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला करावं लागेल। आपल्या चर्चांना पण त्या अर्थाने लोकांना सामावून घेणारं करावं लागेल। मग कोणी किती स्वप्न बघितले आणि कोणी किती शक्ती लावली, किती षडयंत्र केले, तरी पण ते कोणीही करू शकणार नाही। आणि त्यामुळे या अर्थाने आज पर्यावरणाचा विषय सुरू आहे। पर्यावरण सुद्धा काही लोकांनी राजकारणाचा विषय बनवला आहे। राष्ट्रीय आपल्या देशामध्ये सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय पण बरंच मोठं राजकारण त्यावर सुरू असतं। खरं म्हणजे आपल्या जीवनातली, जसं मी मगा म्हणालो की आपल्याला आपल्या सवयींमध्येच बदल करावा लागेल, जेणेकरून आपल्या मागण्या बदलतील, त्या मागण्यांनुसार मग उत्पादनं बदलतील, बाजार बदलतील आणि पूर्ण चक्र बदलेल, तरच आपण सगळे मिळून पर्यावरणाच्या सोबतीने आपण जगू शकतो। आज जसं आपल्या अतिथींनी सांगितलं, जगामध्ये विकासाच्या जी काही एक सातत्याने जे सगळी धारा चालू राहिली, एक प्रवाह सुरू होता, त्या प्रवाहामध्ये लक्षातही आलं नाही जगामध्ये की केव्हा बऱ्याच विकसित देशांमध्ये त्यांची कुटुंबातले संबंध, त्यांचे विवाह संबंध यामध्ये बरेच प्रश्न उत्पन्न झाले आहेत। तेव्हा आपण जेव्हा विकासाच्या नव्या मार्गाने चाललो आहोत तेव्हा आपली कुटुंब, त्यातलं प्रेम, त्यातले संस्कार, त्यातलं सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य हे टिकून राहील या दिशेने प्रयत्न करणं आवश्यक आहे। प्रत्येक परिवारामध्ये तसे संबंध कसे राहतील याकरता विशेष प्रयत्नांची गरज आहे। बरोबरीने आपल्या देशामध्ये आता आपल्या स्वत्वाच्या आधारावर आपल्या देशामध्ये सर्व गोष्टींची उभारणी करणं आवश्यक आहे। आपल्या स्वभाषा, आपली स्वभूषा, आपलं भोजन, आपलं भजन या सगळ्यांचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे। जगाशी आपला संबंध येईल, जगाशी आपण व्यापार पण करू, परंतु हे सगळं करत असताना आपल्या स्वाभिमानाने ते झालं पाहिजे। कोणाच्या दबावामुळे किंवा आपल्या हीन भावामुळे ते करून चालणार नाही। त्यामुळे पुढल्या काळामध्ये या दृष्टीने आपल्याला आपल्या सर्व स्तरामध्ये जीवनामध्ये सगळ्यांना याचा विचार करावा लागेल। आणि आज जगामध्ये राईट्स, अधिकारांच्या गोष्टी बऱ्याच होतात, परंतु आपली कर्तव्य जी आहेत नागरिकांची त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल। आणि त्याचं समाजामध्ये असा समाज जो या अर्थाने स्वतः प्रयत्न करून त्या अर्थाने आपल्याला घडवतो, ते राष्ट्र आगामी काळामध्ये आपल्याला जी अपेक्षा आहे त्या अर्थाने आपण पुढे जाऊ शकतो। आणि त्यामुळे या दृष्टीने संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने हा एक खटाटोप पूर्ण समाजापर्यंत हे विषय घेऊन जाण्याचा चाललेला आहे। आपल्या सगळ्यांकडून ही अपेक्षा आहे की या महत्त्वाच्या राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर आपण सगळ्यांनी पण त्याचा विचार करावा आणि पूर्ण समाजाने या दिशेने आपापल्या स्तरावर आपापल्या ठिकाणी त्या दृष्टीने पावलं उचलावी, ही आजच्या काळाची गरज आहे। आज परिस्थितीमध्ये एक प्रकारची अनुकूलता आहे, कारण समाजमन याकरता तयार आहे। समाजाला एक विश्वास उत्पन्न होतोय, पुढे जाण्याची एक इच्छा उत्पन्न झाली आहे।
आपल्या क्षमताबद्दल, आपल्या ज्या क्षमता आहे त्याबद्दल पण एक विश्वास वाढतोय आणि ही चांगली गोष्ट आहे. सुदैवाने आपल्या देशातले वैज्ञानिक, आपल्या देशातले सैनिक, आपले सैन्य व्यवस्था आणि त्याच्या अनुकूल आपल्या देशातल्या सरकारचे पण निर्णय, त्यांच्या पण नीतिगत त्यांचे जे निर्णय आहेत ते सगळे त्याच्या अनुकूल आहेत. आणि त्यामुळं या देशामध्ये जे आतंकाचे प्रयत्न सुरू होते, या देशाला वेगळं तोडण्याचे प्रयत्न सुरू होते, त्या काश्मीरमधनं आर्टिकल 370 आता रद्द झालेला आहे आणि देशभक्तीचे जे पाठ आहेत त्याचं जे वातावरण आहे ते देशाच्या काश्मीरसारख्या भागामध्ये पण आपल्याला दिसतंय. या देशामध्ये जंगलामध्ये आपल्या जनजाती बंधूंना वेगळ्या प्रकारचे भ्रम दाखवून ज्यांनी प्रयत्न केले त्या नक्षलवादाचे पण शेवटचे दिवस सुरू आहे. तरी पण अशा देशामध्ये अनेक शक्ती आहेत की ज्या वेगवेगळ्या पद्धतीने या देशामध्ये भ्रम उत्पन्न करून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे देशविरोधी षडयंत्र करतात आहे. कधी कधी आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करतात आहे. नवीन नवीन प्रकारची जी प्रचार माध्यम आहे त्यांचा उपयोग करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे पण प्रयत्न चालले आहे. अशा सगळ्या काळामध्ये संपूर्ण समाजाने जागृत होणं, जागे होऊन त्या परिस्थितीकडे बघणं आणि ही इतिहासाच्या क्रमामध्ये आपल्याला जी एक उत्तम संधी एक राष्ट्र म्हणून आपल्यासमोर आलेली आहे, हिंदू समाज म्हणून आपल्यासमोर जी एक महत्त्वाची संधी आली आहे की आपण आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं राष्ट्र म्हणून पुढे जाण्याची एक उदाहरण जगासमोर ठेवण्याची आपल्याला संधी आली आहे. आणि अशा काळामध्ये उत्तम पद्धतीने त्या दिशेने आपण जाणं हे अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय कार्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व स्वयंसेवक हे या दिशेने सातत्याने सक्रिय आहेत. शताब्दीच्या वर्षामध्ये सुद्धा हा संदेश घेऊन घरोघरी जाण्याची योजना आहे. प्रत्येक वस्तीमध्ये, शहरातल्या प्रत्येक भागामध्ये लोकांनी एकत्र येऊन यावर विचार करावा याची पण योजना आहे. आणि त्यामुळं या सगळ्या माध्यमातून हे समाज परिवर्तनाचे जे कार्य आहे हे समाजाच्या सर्व नागरिकांनी, माता भगिनींनी त्यांनी या कार्यामध्ये आपली भूमिका निश्चित करून काही ना काही आपला सहभाग त्या दृष्टीने देण्याचा प्रत्येकाने विचार करावा. आपल्या परिवारामध्ये, आपल्या परिवारातल्या नवीन पिढीकडे त्या भावना त्यांच्या मनामध्ये पण रुजतील याकरता विशेष प्रयत्नांची पण गरज आहे. आणि समाजामध्ये अशा ज्या शक्ती विपरीत पद्धतीने कार्य करत आहे त्यांच्याकडे सतर्कपणे लक्ष ठेवणं हे पण आजचं नागरिक कर्तव्य आहे. तर या दृष्टीने एक चांगल्या काळामध्ये आपण आहोत आणि जगामध्ये आणि भारतामध्ये जे बदल होतात आहे त्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे की जे स्वप्न आपल्या पूर्वजांनी बघितलं त्याकरता त्यांनी परिश्रम घेतले, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. संघामध्ये अनेक स्वयंसेवकांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन समाजामध्ये ही जागृती आणण्याचं कार्य करण्याकरता परिश्रम घेतले. आज त्या सगळ्याचा परिणाम म्हणून एक त्याच्या अनुकूल परिस्थिती देशामध्ये आहे. आणि त्यामुळे अशा सगळ्या काळामध्ये हा विश्वास आपण सगळ्यांनी मनात बाळगावा की हे आपलं राष्ट्र अत्यंत आपण गौरव करावा अशा स्थितीमध्ये होतं. आजही त्यामध्ये त्या शक्ती आहेत आणि नजीकच्या भविष्यामध्ये
आपण राष्ट्राचं ते स्वरूप निर्माण करू शकतो, हा एक संकल्प या विजयादशमीच्या अशा एक शुभ जे आपलं पर्व आहे, उत्सव आहे, त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनी करावा हेच आव्हान मी या प्रसंगी करतो आणि माझं वक्तव्य संपवतो. भारत माता की जय.